चला इयत्ता 8वीचा या ठिकाणी सराव संच आहे 1.4. ओके चला मग इयत्ता 8वीचा आहे ठीक आहे 8वी 1.4 सराव संच. या ठिकाणी सराव संच जो आहे त्यातलं जे गणित दिलेलं आहे ते गणित या ठिकाणी पूर्ण फळ्यावरती दिलेलं. या ठिकाणी आकृती काढलेली आकृतीचं अध्ययन निरीक्षण करायचं. या ठिकाणी दिलेलं जे गणित आहे त्याचं उत्तर त्या आकृतीमध्ये लपलेलं आहे. गणित काय सांगतंय की या ठिकाणी वर्गमुळात 2 ठीक आहे वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवलेली आहे. या ठिकाणी संख्या रेषेवरती वर्गमुळात 2 ही संख्या दाखवलेली. ही एक संख्या रेषा काढलेली. संख्या रेषेची या ठिकाणी मधोमध आपण काय केलेले इथं मधोमध एक पॉइंट दिला. या ठिकाणी इथं या ठिकाणी जे आहे 0 या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे 0 आपण दिलेला आहे. आणि या ठिकाणी 2 सेंटीमीटरचा 1 एकक 2 सेंटीमीटरचा 1 एकक असं आपण तयार केलेलं आहे. 2 एवढं या शून्यापासून एवढं हे 2 सेंटीमीटर अंतर आहे. पुन्हा इथं हे असं 2 सेंटीमीटर अंतर राहील. हा वजा 1 या ठिकाणी असं 1 पॉइंट ठीक आहे. म्हणजे इथं या ठिकाणी काय येईल 1 2 3 इकडं वजा 1 वजा 2 वजा 3 असं राहतं ना आपलं. म्हणजे शून्यापासून डावीकडे वजा शून्यापासून उजवीकडे अधिक या स्वरूपामध्ये आपण काय काढले तिथं संख्या रेषा काढली. या ठिकाणी आकृती दिली पुस्तकामध्ये आकृती अशीच आहे आणि असंच आपल्या या ठिकाणी लिहून घ्यायचं. मग आकृतीचं आपलं निरीक्षण करायचं आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं की त्या पायऱ्यामध्ये त्या आधारे कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यामध्ये रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. या ठिकाणी आकृती दिलेली आहे त्या आकृतीवरून बघायचंय. या ठिकाणी काही कृती दिलेली आहे कृतीचं आपण निरीक्षण करायचं. निरीक्षण करत असताना ते म्हणजे उत्तर देत असताना आपण आकृतीचं एकदा निरीक्षण चांगलं करायचं. त्यानंतरच आपलं उत्तर देता येईल. समजा मी ह्या ठिकाणी जर कृती दिली आहे ही कृती आपल्याला समजून घ्यायची. या ठिकाणी काय दिलेलं की संख्या रेषेवर Q हा बिंदू टिंब ही संख्या दर्शवतो. Q हा बिंदू कुठे आहे Q हा बिंदू आहे. Q हा बिंदू इथं काढलेला आहे. हा जो Q बिंदू जे आहे हा काय संख्या काय दर्शवतो माप काय त्याचं वर्गमुळात 2. म्हणजे या ठिकाणी वर्गमुळात 2 जे आहे या Q बिंदूचं माप दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 2 ही संख्या त्या ठिकाणी तो दर्शवतोय. कोणचा बिंदू Q ओके. त्यानंतर Q बिंदू पासून एक लंब रेषा काढलेली आहे. मग हा जो Q बिंदू आहे याच्यावरच आपण एक अशी लंब रेषा काढली. हे जे काही 1 सेंटीमीटरचं हे जे काही अंतर आहे तेच अंतर आपण काय केलंय म्हणजे या ठिकाणी जे असे काही अंतर तेच अंतर आपण असं इथे ठेवले 1 सेंटीमीटरचं असं एक लंब रेषा लंब म्हणजे एखाद्या रेषेवर उभा काढलेली जी रेषा असते तो लंब असतो. लंब रेषा काढलेली आहे. Q काय सांगितलं त्यांनी Q बिंदू पाशी एक लंब रेषा काढलेली आहे. त्या रेषेवर 1 एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या जो काही R बिंदू घेतलेला आहे हा म्हणजे 1 एकक म्हणजे याचं जे माप असणार आहे याचं 1 एकक म्हणजे 1 सेंटीमीटरचं तुम्हाला म्हटलं की 2 सेंटीमीटरचा आपण एक एकक पाडलेला आहे. 1 सेंटीमीटर अंतराचा या ठिकाणी जे काही R बिंदू घेतलाय हा जो लंब टाकलेला आहे जवळपास 1 सेंटीमीटरचा इथं हा काढलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आहे हे केल्यानंतर बघा पुढे काय सांगतंय 1 एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे. मग OR जोडल्यामुळे म्हणजे काय झालं मग आपण काय केलं हा O आणि हा R असं जोडला गेलाय. OR जोडल्यामुळे काय झालंय OR जोडल्यामुळे त्रिकोण QORQ हा काटकोन त्रिकोण मिळाला. कारण बघा आता याच्याकडे जर आपण निरीक्षण जर केलं तर बघा ORQ म्हणजे ह्या ठिकाणी जो हा काही कोण तयार झाला हा काटकोन त्रिकोण आहे. कोणचा कोण असतो हा काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणाचं माप किती असतं तुम्हाला माहिती किती असतं ते 90 असतं. ओके मग हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळतो. त्यानंतर या ठिकाणी मग आता काटकोन त्रिकोण झालाय. काटकोन त्रिकोण झाल्यानंतर आपण या त्रिकोणाचं निरीक्षण जर केलं या त्रिकोणाचं निरीक्षण केलं ORQ या ठिकाणी जे ORQ हा जो काही त्रिकोण तयार झाला हा काटकोन या त्रिकोणाला बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक उंची दिसते या ठिकाणी कर्ण दिसतो आणि या ठिकाणी पाया दिसतो. ठीक आहे. मग या ठिकाणी
पायथागोरसचं प्रमेय लागू होऊन जातं। मग यामुळे काय झालं, या ठिकाणी आर हा बिंदू घेतलाय, ओ आर जोडल्यामुळे हा त्रिकोण तयार झालाय। त्यानंतर लेंथ ऑफ ओ क्यू वर्गमुळात 2, लेंथ ऑफ ओ क्यू चं काय अंतर दिलंय त्यांनी या ठिकाणी, ओ आणि क्यू याचं जे काही अंतर आहे म्हणजे पायाचं जे काही अंतर आहे त्याची किंमत काय आहे, वर्गमुळात 2। जवळपास आपण पायाची किंमत वर्गमुळात 2 धरूयात। हा एक म्हणजे तुम्हाला कळलं, कारण हा +1 +2 +3 म्हणलं हा एक आहे हा। परंतु या ठिकाणी आपल्या गणिताच्या नियमानुसार काय सांगितलं या ठिकाणी, क्यू आर हा त्याची किंमत वर्गमुळात दिली, ओ क्यू याची 2 दिली आहे आणि लेंथ ऑफ क्यू आर ची किंमत दिली 1 सेंटीमीटर। हा जो काही क्यू आणि हा आर आहे याची दिली 2 सेंटीमीटर, म्हणजे उंची आली 1 सेंटीमीटर, पाया आला किती, वर्गमुळात 2। हो 2 सेंटीमीटर, टेन्शन घ्यायचंच नाही, 2 सेंटीमीटर या ठिकाणी दिलेलं आहे, हे दिलंय। म्हणून मग या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयावरून काय दिले, पायथागोरसचं प्रमेय काय सांगतंय, कर्ण वर्ग। आता मराठीत मी एका साईडला या ठिकाणी काय लिहितो, पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर म्हणलं तर बघा या ठिकाणी कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग किंवा पाया वर्ग, ठीक आहे, पाया वर्ग अधिक उंची वर्ग, ठीक आहे, उंची वर्ग असे एक सूत्र आहे। किंवा तुम्ही कोणी असं म्हणताय पायथागोरसचं प्रमेय बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, असे सूत्र पायथागोरसच्या प्रमेयाचं आहे। मग या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण या ठिकाणी ते मराठीचं सूत्र लिहायला पाहिजे होतं, कर्ण वर्ग। मग या ठिकाणी महिरूपी कंस त्याचं लहान कंस आहे, त्याच्यामध्ये लेंथ ऑफ ओ आर कंसात कंस बंद महिरूपी कंसाचा वर्ग, या ठिकाणी ओ आर चा वर्ग, या ठिकाणी ओ आर चा वर्ग, ओ आर चा वर्ग दिलेला या ठिकाणी ओ आर चा वर्ग। त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी ओ आर हा काय आहे आपला, ओ आर हा काय आहे, कर्ण आहे ना, हा काय आहे म्हणजे या ठिकाणी कर्णाचा वर्ग, या ठिकाणी लक्षात ठेवा ओ आर चा वर्ग बरोबर या ठिकाणी मोठ्या कंसात नंतर छोट्या कंसामध्ये लेंथ ऑफ क्यू आर चा वर्ग अधिक म्हणजे क्यू आर काय, ओ आर काय आहे, ओ लेंथ ऑफ ओ क्यू काय आहे, ओ क्यू चा वर्ग, ओ आणि क्यू, ओ क्यू काय आला, पाया आला, काय आला, ओ क्यू पाया आलेला, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची पुढे उंची वर्ग असेल अधिक क्यू आर चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग म्हणजे क्यू आर चा वर्ग। म्हणजेच या सूत्रानुसार पायथागोरसचं प्रमेय बरोबर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग या ठिकाणी दिले। आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर हे आपण असं काय लिहिले आपल्याला कळतंय, लक्षात ठेवा। मग या ठिकाणी कर्ण वर्ग म्हणजे मग ओ क्यू चं माप काय आहे, ओ क्यू चं माप ओ क्यू याचं माप किती दिले आपण या ठिकाणी वर्गमुळात 2, म्हणून या ठिकाणी दिलं बघा वर्गमुळात 2 चा वर्ग, ठीक आहे, वर्गमुळात 2 चा वर्ग। त्यानंतर क्यू आर चं काय माप या ठिकाणी, क्यू आर चं काय 1 सेंटीमीटर बरोबर आहे। मग या ठिकाणी क्यू आर चं माप 1 सेंटीमीटर म्हणजे एकाचा वर्ग, ठीक आहे, म्हणजे पाया वर्ग अधिक उंची वर्ग झालं मांडून याच्यामध्ये। त्याच्यानंतर मग याचे वर्गमूळातून वर्गमूळ काढलं तर त्याचं जर वर्ग केलं त्याची किंमत येते 2, ठीक आहे, अधिक या ठिकाणी एकाचा वर्ग केला 1 गुणिले 1 केलं ती 1च येते, मग त्याच्यानंतर वर्ग काढला त्याची किंमत आली 1 आली। त्याच्यानंतर मग हा 2 आणि हा 1 किती झाले 3, म्हणून लेंथ ऑफ क्यू आर, म्हणून या ठिकाणी जे काय आहे या ठिकाणी जो क्यू आर जो आहे म्हणून क्यू आर याची जी किंमत आलेली आपली क्यू आर म्हणण्याबद्दल क्यू आर म्हणण्यापेक्षा ओ आर आहे, ओ आर होते बघा या ठिकाणी ओ आर जो आहे हा, म्हणून या ओ आर ची जी काही किंमत आलेली ओ आर ची जी काही किंमत आली ती आलेली या ठिकाणी आपल्याला लागतंय वर्गमुळात, त्या ठिकाणी वर्गमुळात विचारलेलं आहे याचं वर्ग। आता एका क्यू आर ची किंमत वर्गमुळात विचारले म्हणून या ठिकाणी आपली याची किंमत आलेली आहे, याची किंमत तर 3 आली, याची किंमत काय किती आली सर्व दोघांची 3 आली, त्यांनी वर्गमुळात विचारलंय म्हणून क्यू आर जो आहे हा जो काही क्यू आर ओ आर जो आहे वर्गमुळात आहे म्हणून त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर मग वर्गमुळात त्याची किंमत काय किती आली या ठिकाणी 3 या ठिकाणी आलेली हे आपल्या या ठिकाणी दिसतंय बघा। परंतु 8वीच्या वर्गाला हे गणित दिलेलं आहे, ह्याच गणितावरून त्याच्यात पुढे 2 गणित दिलेले आहे।